ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये ईव्हीएम विरोधामध्ये पवार गटाचं चर्चासत्र सध्या सुरू आहे। ईव्हीएम मधून मतांची चोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय। राहुल मेहता यांनी हे मतांच्या चोरीचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। समजा पहिला वोटर येतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो। मग पहिला वोटर आला, त्यांनी केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली, तो सॅटिस्फाईड होऊन गेला। आता दुसरा वोटर येणार, समजा तो दुसरा वोटर पण येऊन केळ्याला मत देतो आणि केळ्याला त्यांनी मत दिलं। दुसरा वोटर पण येतो, केळ्याला मत देतो आणि आपण इकडे केळ्याची पावती बघतो। मग केळ्याची पावती आपल्याला दिसते का? मग दोन वोटर आले, दोन वोटरनी केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली, सॅटिस्फाईड होऊन गेले। तिसरा वोटर येतो, तिसरा वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं। आता कलिंगडची पावती दिसते का? कलिंगडची पावती दिसली का? दिसली, बरोबर। मग 7 सेकंडसाठी लाईट पेटते, आपल्याला पावती दिसते, पावती बघून तो गेला। 3 वोटर झाले, 2 केळ्याला, 1 कलिंगडला। आता चौथा वोटर येतो, चौथा वोटर पण येऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो। कलिंगडची पावती चौथ्या वोटरची पण दिसली। मग आपल्याला आतापर्यंत 4 वोटर झाले, 4 वोटरनी वोट केले, त्यांनी 2 केले, 2 आता याच्यामध्ये कलिंगड, पहिले 1 पण पावती नव्हती। कोणीही मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का? सफरचंदाची पावती बघितली का? नाही। मग काहीच नाही बघितली, मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे? नाही, सफरचंद इलेक्शन जिंकला। काढा, बाहेर काढा, सगळ्यांना दाखवा। सफरचंद इलेक्शन जिंकला, सफरचंद इलेक्शन जिंकला।